बाबांनी सांगितलेलं की 87-88% मिळाले तरच पोद्दारला ऍडमिशन घ्यायचं, नाहीतर नाही घ्यायचं, नाहीतर बघू. कॉलेज पहिल्यापासून रुपारेलाच ठरवून ऍडमिशन घेतली का पोद्दारला जायचं होतं रे? ऍक्च्युली कसं आहे, मला पोद्दारला खरं जायचं होतं. आता VN सुळेची मुलं ज्यांना सायन्स आणि आर्ट्स घ्यायचं असतं ते रुईयाला जातात आणि ज्यांना कॉमर्स हवं असतं ते पोद्दारला जातात. दॅट इज अनरिटन रूल ऑफ दॅट स्कूल. तर ट्रेडिशन म्हणू आपण. ट्रेडिशन म्हणू आपण. मी 9वी-10वीत असताना डीपीज आहे रुईयाच्या समोर आमच्या शाळेच्या बाजूला. तर तिकडनं आम्ही रुईया कॉलेज बघायचो, आम्हाला नेहमी दिसायचं. तर म्हणलं अरे यार रुईया कॉलेजला जायला पाहिजे. मग आम्हाला नंतर कळलं की अरे पण ते तर आर्ट्स आणि सायन्सचं कॉलेज आहे, आपल्याला तो कॉमर्स घ्यायचा आहे, तिथं आपण जाऊ नाही शकत. मग काय करायचं, मग पोद्दारला जायचं. तर बाबांनी सांगितलेलं की 87-88% मिळाले तरच पोद्दारला ऍडमिशन घ्यायचं, नाहीतर नाही घ्यायचं, नाहीतर बघू कुठे दुसरं कॉलेज तर मिळेल. तर मला 85 मिळाले, 85.33 मिळाले की ठीक आहे 2% साठी बाबा काय हे करणार नाहीत. बट नो, त्यांनी हे केलंच आणि त्यांनी सांगितलं नाही पोद्दार नाही. म्हटलं की अरे यार सगळे मित्र पोद्दारला जात आहेत आणि किंवा रुईयाला जात आहेत, सो आमचा तो सगळा ग्रुप तिकडे असणार आहे, तर तुम्ही का नाही जाऊ देतात मला वगैरे वगैरे. पण नाहीच ऐकलं आणि फुल की हा सीन म्हणजे सीन असा नाही, ते नाही म्हणाले, मी म्हणालो ओके एवढाच सीन की मग रुपारेलला ऍडमिशन झालं. रुपारेलमध्ये मोजून 10 मुलं होती माझ्या शाळेतली. म्हटलं अरे काय होणार आता माझ्या कॉलेजमध्ये. पण मग गेलो, पालखी नाटकाची मी तिकडे ऍड बघितली आणि मी गेलो आणि ऑडिशन पण होतं की त्याबरोबर नाटकाच्या एकांकिकेच्या ऑडिशन्स रुपारेल नाट्य विभागाच्या वगैरे वगैरे. तर मी गेलो आणि इट चेंज्ड माय लाईफ कम्प्लिटली.